चला नमस्कार. पोलीस पाटील भरती बीड, गेवराई आणि शिरूर. बीड, गेवराई आणि शिरूर या 3 ठिकाणचं आरक्षण न्याय गावांची यादी जाहीर झालेली आहे. तुमच्या गावामध्ये कुठल्या कास्टसाठी आरक्षण जाहीर झालंय, कोण तिथं फॉर्म भरू शकतं, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल, पोलीस पाटीलला महिन्याला 15,000 पेमेंट आहे गावात राहून तुमच्या, तर पोलीस पाटीलसाठी सिलेबस जो आहे तो 80 मार्काचा आहे. तिथं तुम्हाला जास्त मार्क येणं अपेक्षित असतं. त्यासाठी तुम्हाला बॅच आपली सुरू झालेली आहे. बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिसतो तुम्हाला 95 52 62 95 63 9552629563. हे आपलं ॲप आहे. वरती दिसतो तुम्हाला मराठी श्री अकॅडमी. मराठी प्ले स्टोअरला जा, मराठी श्री अकॅडमी टाका किंवा हा नंबर आपला गोविंद नबल सर नावाने सेव्ह करून ठेवा. त्याला व्हॉट्सअपला हाय पाठवा. तुम्हाला मी पोलीस पाटील भरतीची आपली जी बॅच आहे श्री अकॅडमीची त्याची लिंक तुम्हाला पाठवेन. फीस किती आहे? 990 रुपये बॅचची फीस आहे, प्लस जो काही जीएसटी लागेल तो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे तर तुमचा 80 मार्काचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस, प्लस तुमचे 20 मार्काची जो काही इंटरव्ह्यू आहे तो, आणि तुमचं फायनल सिलेक्शन ह्या 100 मधूनच होत असतं. आणि ज्यांना लेखीला जास्त मार्क आहे त्याचं 100% तिथं फायनल सिलेक्शन होतं. इंटरव्ह्यू जास्त मॅटर करत नसतो, ते जाणण्याच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पेमेंट किती आहे सुरुवातीला? तर पगार 15,000 आहे. आता जास्त तुमचा वेळ घेत नाही मी. बीड, गेवराई आणि शिरूर या 3 तालुक्यात ठिकाणचे जे काय आरक्षण सुटलेलं आहे ते सविस्तर जी काय PDF आहे ती बघूया आपण. ओके, चला. आपला नंबर सुद्धा लक्षात ठेवा, त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. कुठे PDF? इकडं. चलो, झाले PDF. हा, आता इथं बघा, अनुसूचित जातीसाठीचे सर्वसाधारण गाव. अनुसूचित जाती म्हणजे कोणती बघा, इथं सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. गावं पण बघा, तालुके सुद्धा दिले डिटेलमध्ये. ओके, चलो. अनुसूचित जाती याचा अर्थ SC. काय? SC साठी. SC ह्या पूर्ण जागा SC च्या दिल्यात. SC साठी आहे. इथं तुमचा तालुका दिलाय, इथं बीड दिलंय, इथं गेवराई दिले, ठीक आहे. पुन्हा शिरूर असेल कुठेतरी, ठीक आहे, चालतंय. इकडे तुमचं गाव दिलेलं आहे. आता हे जे गाव मी वाचतोय हे कोणासाठी इथं दिलंय? अनुसूचित जातीसाठी. SC वाले जे कुठले व्यक्ती असतील त्या SC साठी ह्या जागा सुटलेल्या आहेत. ओके, मग रजाकपूर नावाचं गाव आहे, हे ST साठी सुटलंय. कुठल्या बीड मध्ये. त्यानंतर गेवराई मधलं आहे पाथरवाला खुर्द नावाचं गाव, हे SC साठी सुटलेलं आहे. बीड मध्ये सातारा नावाचं गाव आहे. गेवराई मध्ये केकत पांगरी नावाचं गाव आहे. त्यानंतर गेवराई मधले खामगाव नावाचं गाव आहे. बीड मधलं मौज नावाचं गाव आहे. बीड मधलं पिंपळगाव मोची नावाचं गाव आहे. तर हे बीड मधलं पारगाव जप्ती नावाचं गाव आहे. बीड मधलं हे उंबरी नावाचं गाव आहे. थोडं वर घेतो परत. उंबरी झाले का? त्याच्यानंतर बीड मधलं घाट जवळा नावाचं गाव आहे, हे बीड मध्ये. हे सगळं SC आरक्षणासाठी. SC चे पुरुष असतील महिला असतील ते इथं फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर बीड नागापूर बुद्रुक नावाचं गाव आहे, हे बीड वाले फॉर्म भरू शकता. गेवराई रांजणी नावाचं गाव आहे. कुठलं आहे तर हे गेवराई म्हणून. थोडंसं वर घेतोय डिटेल. ओके, चल बघा. बीड मधलं इथं गेवराई मधलं रांजणी, बीड मधलं बेलापुरी नावाचं गाव आहे, गेवराई मधलं खेरडी वरडी नावाचं गाव आहे, खेरडीवाडी. शिरूर मधलं आहे बघा, शिरूर आला आता. शिरूर मधलं भटकेल नावाचं गाव आहे, भडकेल. बीड मधलं बहिरवाडी नावाचं गाव आहे. गेवराई मधलं बोरगाव थडी नावाचं गाव आहे. शिरूर मधलं सावरगाव च म्हणून दिलं बरं का, सावरगाव समोर च आणि टिंब दिलेलं आहे. ओके. गेवराई मधलं आहे ढालेगाव. त्याच्यानंतर बीड मधलं आहे दैफळ. गेवराई मधलं आहे गोळेगाव. बीड मधलं आहे ब्राह्मगाव. आणि गेवराई मधलं आहे गोंदी खुर्द. गोंदी खुर्द झाले का? हो. त्यानंतर इथं गेवराई मधलं कुंभे जळगाव आहे. बीड मधलं मुर्शदपूर आहे. त्याच्यानंतर गेवराई मधलं तपे निमगाव नावाचं गाव आहे. गेवराई मधलं टाकळगव्हाण तरप तालखेड. आता हे ग्रुप ग्रामपंचायत आहे का काय माहिती नाही. गेवराई मधलं टाकळगव्हाण तरप तालखेड हे गाव आहे गेवराई मध्ये. हे भाटेपुरी आहे गेवराई मधलंच. बीड मधलं आंबिल वडगाव म्हणून आहे. बीड मध्येच खांडे पारगाव आहे. गेवराई मध्ये संगम जवळ आहे. शिरूर मधलं बावी नावाचं गाव आहे, बावी.
त्याच्यानंतर बीड मधलं सोमनाथ वाडी नावाचं गाव आहे आणि गेवराई मधलं उक्कड पिंपरी नावाचं गाव आहे. उक्कड पिंपरी झालंय. त्यानंतर थोडं वर घेऊया. गेवराई मधलं जातेगाव नावाचं गाव आहे. जातेगाव बीड मध्ये येळम घाट नावाचं गाव आहे आणि गेवराई मधलं पांगुळ गाव आहे. 37 गावं आहेत. हे कोणासाठी 37 गावं? सगळे एससी साठी आहे. मग एससीचा पुरुष असेल किंवा एससीची महिला असेल कोणीही फॉर्म भरू शकतो. इथं झालं एससी. आता खाली आहे अनुसूचित जाती. अरे एक मिनिट. हा अनुसूचित जाती राहील. हे पण एससी साठीचे आणि हे पण एससी साठीचे. अजून राहील काही गावं राहिले अनुसूचित जाती महिलांसाठीचे गाव. हा ते पुरुषांसाठी होते. तिथं पुरुष महिला दोन्ही भरू शकतात. इथं अनुसूचित जाती महिलांसाठीचे गाव. इथं फक्त आता महिलाच फॉर्म भरू शकतील, पुरुष भरता येणार नाही. वर तिकडं दिलं तर तिकडं पुरुष महिला दोन्ही फॉर्म भरू शकता इकडं. ओके बघा अनुसूचित जाती सर्वसाधारण गाव आहे. एससीचे एससीचा पुरुष इथं फॉर्म भरू शकतो, एससीची महिला भरू शकते. परंतु महिला असेल तर इथं फक्त महिलाच भरू शकतात. अनुसूचित जाती एससी महिलांसाठीचे गाव फक्त महिलाच फॉर्म भरतात. कोणकोणते गाव आहेत? बीडमध्ये शिवणी नावाचं गाव आहे. बीडमध्ये कुठलं? शिवणी. त्यानंतर गेवराई मधलं आनंदवाडी तलवाडा नावाचं गाव आहे. बीड मधलं जेवा पिंपरी नावाचं गाव आहे. गेवराई मधलं सुलतानपूर नावाचं गाव आहे. गेवराई मधलं गोंड गाव नावाचं आहे. त्यानंतर गेवराई मधलं राक्षस भुवन आहे. बीड मधलं खुंडरस नावाचं गाव आहे. शिरूर मधलं नांदेवली नावाचं गाव आहे. त्यानंतर बीड मधलं कुंभारी नावाचं गाव आहे. गेवराई मधलं डोईफडवाडी नावाचं गाव आहे. गेवराई मधलं श्रीपत अंतरवाला नावाचं गाव आहे. त्यानंतर बीड मध्ये काठोडा नावाचं गाव आहे. गेवराई मध्ये शिंदफणा चिंचोली नावाचं गाव आहे. गेवराई मधलं इटकूर नावाचं गाव आहे. बीड मधलं बाळापूर नावाचं गाव आहे आणि गेवराई मधलं गोपत पिंपळगाव नावाचं गाव आहे. आता हे जे तुम्हाला गाव वाचून दाखवले इथं फक्त एससीच्या महिलाच फॉर्म भरतील. ओके चला. त्यानंतर बघा अनुसूचित जमातीसाठीचे सर्वसाधारण गाव. अनुसूचित जमाती याचा अर्थ एसटी कास्टवाले. कुठले? एसटी कास्ट. अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण गाव आहे. एसटी इथं लिहितो एसटी कास्ट. सर्वसाधारण म्हणजे इथं एसटी कास्टची महिला बी फॉर्म भरू शकते, एसटी कास्टचा पुरुषही फॉर्म भरू शकतो. ओके. गेवराई तालुका. ओके. कोणतं गाव आहे? पाथरवाला बुद्रुक नाव दिलंय. त्यानंतर बीड मधलं चांदेगाव दिलंय. शिरूर मधलं वडाळी गाव दिलंय. गेवराई मधलं राजापूर गाव दिलंय. बीड मधलं वासनवाडी गाव दिलंय. शिरूर मधलं ढोकोड गाव दिलंय. गेवराई मधलं गुंते गाव दिलंय. शिरूर मधलं पोंडुळ गाव दिलंय. बीड मधलं खंडाळा गाव दिलंय. गेवराई मधलं दिमाखवाडी गाव दिलंय. शिरूर मधलं वरंगळवाडी गाव दिलंय. शिरूर मधलंच मातुरी नावाचं गाव आहे. गेवराई मधलं बोरगाव बुद्रुक गाव आहे. गेवराई मध्ये अर्ध मसला गाव आहे. गेवराई मधलं रुई नावाचं गाव आहे. शिरूर मधलं शिरापूर गाव दिलंय बरं का. शिरापूर गाव म्हणून दिलंय इथं. आता जे गावचे आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल काय पुढचं गाव मला माहित नाही. शिरापूर गाव म्हणून दिलंय. ओके. शिरूर मधलं आहे एसटी साठी. एसटीचं बघतोय आपण. बीड मधलं आहे समनापूर. बीड मधलं कुठलं आहे? समनापूर. शिरूर मधलं आहे माळेवाडी. बीड मधलं आहे औरंगपूर. 20 गावं झालेत. त्यानंतर 21 गेवराई मधलं रेवकी नावाचं गाव आहे. थोडं मोठं करतो त्याला. ओके. शिरूर मधलं आहे तिंतरवणी नावाचं गाव आहे. शिरूर मधलं बहिरवाडी नावाचं गाव आहे आणि बीड मधलं जिरेवाडी गाव. हे सगळे एसटी पुरुष असेल महिला असेल फॉर्म भरू शकतात. आता बघा अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठीचे गाव. महिलांसाठी इथं फक्त महिलाच भरतील एसटीच्या. अनुसूचित जमाती अर्थात एसटी महिला. बीड मधलं पेंडगाव आहे. त्यानंतर गेवराई मधलं रसुलाबाद आहे. गेवराई मधलं मानकापूर नावाचं गाव आहे. बीड मधलं देवी बाबुळगाव आहे. गेवराई मधलं एरंडगाव आहे. गेवराई मधलं वडगाव ढोक आहे. बीड मधलं सिदोड नावाचं गाव आहे. बीड मधलं बोरखेडे नावाचं गाव आहे. गेवराई मधलं धारवंडा गाव आहे. गेवराई मधलं कोळगाव आहे. हे कुठं कोणासाठी आहेत वाचले? हे एसटीच्या महिलांसाठी 10 गाव आहे. आता विमुक्त जातीसाठीचे सर्वसाधारण गाव आहे. विमुक्त जाती. आता विमुक्त जातीसाठीचे म्हणजे यांनी या ठिकाणी विजयवाल्यांचे गाव आहे. विजय
विमुक्त जातीसाठीचे सर्वसाधारण गाव म्हणजे विजे. विजे वाले जे आहेत याच्यामध्ये विजेच्या पुरुष असेल किंवा महिला असेल दोन्हीही फॉर्म भरू शकतात. कोणते गाव आहे? गेवराई मधलं दामू नाईक तांडा गाव आहे. गेवराई मधलं गोळेगाव तांडा गाव आहे. गेवराई मधलं रामनगर तांडा गाव आहे. एक मिनिट. त्यानंतर गेवराई मधलंच काठोडा तांडा नावाचं गाव आहे. हे दुसरं, हे पण गेवराई मधलं हरिलाल नाईक तांडा नावाचं गाव आहे. बीड मधलं लक्ष्मी आई तांडा गाव आहे. बीड मधलं आंतरवन पिंपरी तांडा नावाचं गाव आहे. त्यानंतर शिरूर मधलं लमानवाडी नंबर 2 गाव आहे. गेवराईमध्ये रोकडा नावाचं गाव आहे आणि गेवराई मधलं लोणाळा गाव आहे. हे कोणासाठी आहेत तर व्हीजीएचे पुरुष असेल महिला असेल दोन्ही फॉर्म भरतील. आता विमुक्त जाती महिलांसाठी फक्त व्हीजीएच्या महिलाच फॉर्म भरतील. इथे कोणते गाव आहेत? 4च गाव आहेत. बीड मधलं ढेकन मोहा तांडा, गेवराई मधला गोखर तांडा, बीड मधला रामनगर तांडा आणि गेवराई मधला पोई तांडा. या 4 ठिकाणी व्हीजीएच्या महिलांसाठीच फॉर्म भरतील. आता भटक्या जमाती ब म्हणजे एनटीबी साठी एनटीबीला बघा शिरूर मध्ये कुठलं गाव आहे? एनटीबी. इथं सर्वसाधारण म्हणजे एनटीबीचं इथं एनटीबी आहे सर्वसाधारण. महिला असेल पुरुष असेल दोन्ही फॉर्म भरू शकतात. शिरूर कुठलं गाव आहे? हिंगेवाडी. बीड मधलं घोसापुरी. त्यानंतर गेवराई मधलं बेलगाव आहे. कोणासाठी? एनटीबी. भटक्या जमाती ब दिलं म्हणजे एनटीबीचं आहे. बीड मधलं नामलगाव हे एनटीबीचं चालू आहे. बीड मधलं कुर्ला नावाचं गाव आहे. बीड मधलं घारगाव नावाचं गाव आहे. बीड मधलं चांदणी नावाचं गाव आहे. बीड मधलं शहाजानपूर लिंबा नावाचं गाव आहे. बीड मधलं पिंपळ गावघाट नावाचं गाव आहे. हे कोणासाठी? एनटीबीच्या सर्वसाधारणसाठी. आता एनटीबीच्या ज्या महिला असतील एनटीबीच्या महिलांसाठी 4 गावं आहेत. गेवराई मधलं चिखली गाव आहे. बीड मधलं माळेवाडी गाव आहे. गेवराई मधलं राहेरी नावाचं गाव आहे आणि गेवराई मधलं माळहिवरा. हे कोणासाठी? एनटीबीच्या महिलांसाठी. आता एनटीसी वाल्यांसाठी बघा एनटीसीचे कोणते कोणते गाव आहेत? एनटीसीचं गेवराईमध्ये चोरपुरी गाव आहे. शिरूर मधलं शिंगरवाडी गाव आहे. शिरूर मधलं शेरेवाडी गाव आहे. गेवराई मधलं शिंदेवाडी गाव आहे. त्यानंतर गेवराई मधलं चोपड्या चिवाडी नावाचं गाव आहे. चोपड्या चिवाडी. बीड मधलं धनगरवाडी आहे. आता इथं बोर्ड कशामुळे केले नंतर बघू. त्यानंतर बीड मधलं हे बहादूरपूर आहे. गेवराई मधलं पिंपळगाव कांडला नावाचं गाव आहे. गेवराई मधलं देवकी नावाचं गाव आहे. त्याच्यानंतर शिरूर मधलं भानकवाडी खा आणि वा असं नाव दिलेलं आहे. गेवराई मधलं तरडेवाडी गाव आहे. त्याच्यानंतर बीड मधलं आनंदवाडी शिदोड आनंदवाडी हे दिले बीड मधलं. हे 12 जे गाव आहेत तर हे एनटीसी सर्वसाधारणसाठी आहेत. एनटीसी सर्वसाधारण. आता एनटीसीच्या महिला आहेत त्यांना फॉर्म भरायचा आहे. एनटीसीच्या महिला वर बी फॉर्म भरू शकतात सर्वसाधारण. पण स्पेशल महिला इथं महिलांशिवाय दुसरं कोणी फॉर्म भरू शकत नाही. ओके चला एनटीसीच्या महिला ज्या आहेत एनटीसीच्या तर शिरूर आहे. शिरूर मधलं मांगेवाडी गाव आहे. त्यानंतर गेवराई मधलं बाग पिंपळगाव नावाचं गाव आहे. शिरूर मधलं धनगरवाडी गाव आहे. आता डबल दिलेलं मग गेवराई मधलं गाडेवाडी आहे. शिरूर मधलं उंबरमुळी नावाचं गाव आहे. हे झालं एनटीसी वाल्यांसाठी. आता एनटीटी वाल्याचं बघा. एनटीटी सर्वसाधारण महिला पुरुष दोघंही. शिरूर मधलं डोळेवाडी गाव आहे. बीड मधलं कचारवाडी गाव आहे. शिरूर मधलं वंजारवाडी गाव आहे. बीड मधलं सानपवाडी गाव आहे. शिरूर मधलं सांगळवाडी गाव आहे. बीड मधलं डोईफोडवाडी आहे. हे कोणाचं? एनटीटी साठी. हा एनटीटी. हा चला एनटीटीचे संपले. आता एनटीटीच्या महिलांसाठी शिरूर बडेवाडी, शिरूर घुगेवाडी आणि बीडचं निवडंगवाडी या 3 ठिकाणी एनटीटीच्या महिला फॉर्म भरतील. म्हणजे स्पेशल महिलांसाठी त्याच, बाकी कोण फॉर्म भरणार नाही. तिथं भरला तरी कोण तिथं सिलेक्शन त्यांचं होणार नाही, त्यांचा फॉर्म स्वीकारणार नाही बाकीच्यांचं. विशेष मागास प्रवर्ग. विशेष मागास प्रवर्ग बघा म्हणजे कुठलं? SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे विशेष मागास प्रवर्ग.
त्यांना बीडमध्ये आहेर धानोरा गाव आहे, गेवराईमधले तळेवाडी नावाचं गाव आहे, गेवराईमधलं रानमळा नावाचं गाव आहे, बीडमधलं काळेगाव हवेली नावाचं गाव आहे, गेवराईमधलं सेलू नावाचं गाव आहे, बीडमध्ये लिंबा गणेश नावाचं गाव आहे आणि बीडमध्येच राजुरी न म्हणून गाव दिलेलं आहे. हे 7 गावं कोणासाठी? एसबीसी साठी, सर्वसाधारण एसबीसी. एसबीसीच्या महिलांसाठी कोणते आहेत? बीडमधले मानकुरवाडी, गेवराईमधलं भेंड टाकळी आणि बीडमधलं डेक्कन मोवा, हे एसबीसीच्या महिलांसाठी आहे. आता आर्थिक दुर्बळ घटक म्हणजे ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी. ईडब्ल्यूएस सर्वसाधारण, सर्वसाधारण हा शब्द लक्षात ठेवा. इथं सर्वसाधारण याचा अर्थ इथं तुम्ही पुरुष असेल महिला असेल दोन्ही फॉर्म भरतात. ईडब्ल्यूएस ची महिला असेल ती बी फॉर्म भरू शकते, ईडब्ल्यूएस चे पुरुष असेल ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. गेवराईमधलं लोळद गाव आहे, गेवराईमधलं बाबुलतारा नावाचं गाव आहे, बीडमधलं सौंदाणा गाव आहे, बीडमधलं तांदळ याची वाडी गाव आहे, बीडमधलं कामखेडा गाव आहे, बीडमधलं लोळद गाव आहे, गेवराईमधलं माटेगाव आहे, बीडमधलं सुरडीथोड नावाचं गाव आहे, गेवराईमधलं गंगावाडी त्यालाच कंसामध्ये राहेरी दिलेलं आहे, गेवराईमधलं गोविंदवाडी आहे त्यालाच कंसात चव्हाणवाडी सज्जा असं सुद्धा दिलेलं आहे, गेवराईमधलं हिवरवाडी आहे, शिरूरमधलं नागरीवाडी आहे, बीडमधलं रुई गव्हाण आहे, बीडमधलं हिंगणी हवेली आहे, शिरूरमधलं घोगस पारगाव आहे, गेवराईमधलं खडकी गाव आहे, बीडमधलं कारळवाडी गाव आहे, बीडमधलं नवाबपूर गाव आहे, शिरूरमधलं वारणी गाव आहे आणि बीडमधलं बेलवाडी गाव आहे. हे कोणासाठी आहेत एवढे आपण वाचले तर हे ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी गाव आहेत. ईडब्ल्यूएस सर्वसाधारण अजून आहेत, ईडब्ल्यूएस चे संपले नाहीत. हे किती आहेत? 20 ईडब्ल्यूएस वाल्यांचे. टोटल किती? 35 गाव आहे. ओके. त्याच्यानंतर गेवराईमधलं आमला, शिरूरमधलं लोणी, शिरूरमधलं तागडगाव, गेवराईमधलं मुळुकवाडी, बीडमधलं कोळवाडी, शिरूरमधलं उक्रीडचं, गेवराईमधलं खांडवी, शिरूरमधलं काय उक्रीडाचं म्हणून दिलं बरं का, गेवराईमधलं खांडवी, बीडमधलं बेडकुची वाडी, गेवराईमधलं पांडुळ याची वाडी, गेवराई, बीडमधलं रामगाव आहे, गेवराईमधलं हिरापूर आहे, गेवराईमधलं महाळडुंग नावे महांडुळा, गेवराईमधलं सेकडा आहे, गेवराईमधलं गोविंदवाडी आहे आणि गेवराईमधलं ताकड गाव आहे. असे 35 गाव आहेत म्हणजे ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी सर्वसाधारण. ईडब्ल्यूएस ची महिला असेल किंवा पुरुष असेल दोघंही फॉर्म भरू शकतात. ओके. त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक महिलांसाठी, ईडब्ल्यूएसच्या महिलांसाठी किती गाव आहेत बघा, तर 15 गाव आहेत. शिरूरमधलं खरमाटवाडी आहे, शिरूरमधलं खांबा गाव आहे, त्यानंतर शिरूरमधलं खालापुरी गाव आहे, बीडमधलं किन्नीपाई गाव आहे, गेवराईमधलं कोलतेवाडी गाव आहे, बीडमधलं उंबरत खालसा गाव आहे, बीडमधलं बोरदेवी नावाचं गाव आहे, गेवराईमधलं बेल गुडवाडी नावाचं गाव आहे, गेवराईमधलं भाट आंतरवाली गाव आहे, त्यानंतर बीडमधलं मण्यारवाडी नावाचं गाव आहे, शिरूरमधलं ढिसलेवाडी त्यालाच ऑब्लिक दत्तनगर दिलेलं आहे, गेवराईमधलं खेरडा बुद्रुक दिलंय, बीडमधलं मांजर सुभा दिलंय, बीडमधलं हिवरा पहाडी दिलंय आणि बीडमधलं वडगाव गुंधा दिलं. आता हे 15 गाव कोणासाठी आहेत? ईडब्ल्यूएसच्या महिला. इथं फक्त ईडब्ल्यूएसच्या महिलाच फॉर्म भरतील. आता एखाद्या गावामध्ये आरक्षण जाहीर झालंय परंतु तिथं उमेदवारच नसेल तर त्याला काय करायचं ते त्याची तुम्हाला नंतर त्यावर एक व्हिडिओ होता. अनेक गाव आहेत तिथं त्या कास्टचा उमेदवारच नाही पण आरक्षण जाहीर झालेले, त्यावर एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊया थोड्या वेळाने. आता सर्वसाधारण खुला गाव आहे. सर्वसाधारण खुला म्हणजे ओपन साठी इथं कोणी फॉर्म भरू शकतो. कुठल्याही कास्टवाला मुलगा असेल मुलगी असेल ज्यांचं वय वर्ष 25 ते 45च्या मधात आहे असे सगळे फॉर्म भरतील. बीड इथं लिहितोच ओपनचं लक्षात राहील तुमच्या. बघा सर्वसाधारण खुला म्हणजे ओपन वाले सगळेच ऑल कास्ट फॉर्म भरू शकता. ऑल कास्ट. ओपन म्हणजे ऑल कास्ट, सगळ्याचे सगळे कास्ट वाले इथे काय करू शकतात? फॉर्म भरतात. बीड मध्ये आहे सफेपूर, शिरूरमध्ये रुपूर नावाचं गाव आहे, शिरूरमध्ये ममदापुरी नावाचं गाव आहे, बीडमध्ये वडगाव काडी वडगाव दिलंय,
बीडमधलं मासाळ जवळा दिलेला आहे, बीडमधलं वाकनाथपूर दिलंय, गेवराईमधलं भुजगाव दिले. हे किती झाले? 7. भरपूर असतील, ओपन मध्ये भरपूर गाव असतील. ओपन साठी किती गाव आहेत बघा? 49, 50, साधारणतः 69 गाव आहेत. हे ओपन साठी आरक्षण सुटलेलं आहे. ठीक आहे, चलो घेऊया सगळे बघूया आपण. चालेल, कुठपर्यंत घेतले आपण? भोजगाव पर्यंत झालं, 7 पर्यंत झालं आपण. सगळे ओपनचे. आता ओपन इथं महिला पुरुष सगळे ऑल कास्ट वाले फॉर्म भरू शकतात, सगळे. बीडमध्ये सोनपेठवाडी, गेवराईमधले कोमलवाडी, त्यानंतर गेवराईमध्ये सुरळेगाव, गेवराईमध्ये गुळज, त्यानंतर गेवराई कबडगाव, बीडमध्ये धोत्रा, शिरूरमध्ये खोल्याची वाडी, गेवराईमध्ये देवपिंपरी, बीडमध्ये माळसापूर तांडा, गेवराईमध्ये लुखा मसला, गेवराई माळवाडी, शिरूर फुलसावंगी, बीडमध्ये रोळस गाव, बीडमध्ये अंजनवती, गेवराईमध्ये धोंडराई, गेवराईमध्ये ब्रह्मगाव, गेवराई अर्धपिंपरी, गेवराईमध्ये भेंड खुर्द, बीडमध्ये माळापुरी. हे सगळे ओपनसाठी गाव आहेत. गेवराई टकलेवाडी, गेवराईचं महार टाकळी, गेवराईचं धुमेगाव, शिरूरमधलं घाट शिळपा म्हणून दिले, घाट शिळपा, बीडमध्ये कदमवाडी, गेवराईमध्ये शिराळा, गेवराईमध्ये मालेगाव मजरा, बीडमध्ये तांदळवाडी भिल दिले, बीडमध्येच वंजारवाडी आहे, बीडमध्येच पारगाव सिरस म्हणून दिलंय, गेवराईमध्ये आगर नांदूर दिलेला आहे, गेवराईमध्ये मारफळा गाव आहे, गेवराईमध्ये रामपुरी, गेवराईमध्ये मनुबाई जवळा दिले गाव, त्यानंतर गेवराईमध्ये भोगलगाव दिलेला आहे, शिरूरमध्ये पांगरी गाव आहे, त्यानंतर बीडमध्ये खापर पांगरी आहे, शिरूरमध्ये जाम नावाचं गाव आहे, गेवराईमध्ये मुधापुरी गाव आहे, गेवराईमध्ये जळगाव मजरा नावाचं गाव आहे, बीडमध्ये सावरगाव घाट नाव आहे, बीडमध्ये पोथरा नावाचं गाव आहे, आणि गेवराईमध्ये काजळेची वाडी नावाचं गाव आहे, काजळेची वाडी. टोटल 69 गाव आहेत. हे 50 सुरू आहे. शिरूरमधलं खोकोरमोह नावाचं गाव आहे, त्यानंतर शिरूरमधलं पिंपळनेर नावाचं गाव आहे, बीडमधलं पालवण गाव आहे, बीडमधलं उमरत जहागीर नावाचं गाव आहे, बीडमध्ये पिंपरनई नावाचं गाव आहे, गेवराईमधलं वंजारवाडी नावाचं गाव आहे, गेवराईमधलं कुंभारवाडी आहे, शिरूरमधलं माळेगावचं दिलंय, शिरूरमधलं राळे सांगी आहे, शिरूरमधलं तरडगव्हाण आ दिलेलं आहे, बीडमधलं गुंजाळा नावाचं गाव आहे, बीडमधलं हिंगणी खुर्द नावाचं गाव आहे, शिरूरमधलं श्रीपतवाडी नावाचं गाव आहे, शिरूरमधलं टेंभुर्णी गाव आहे, शिरूरमधलं हटकरवाडी नावाचं गाव आहे, बीडमधलं गवळवाडी नावाचं गाव आहे, बीडमधलं वलीपूर नावाचं गाव आहे, गेवराईमधलं खोपडी नी म्हणून दिले बरं का, गेवराईमधलं मालेगाव खुर्द गाव आहे, बीडमधलं मुर्शदपूर घाट आहे. आता हे टोटल 69 गाव आहे. हे ओपनसाठी सर्वसाधारण ओपन, इथं ओपन असेल किंवा कुठलीही कास्ट असेल सगळेचे ऑल कुणीही फॉर्म भरू शकतं. इथं वयाची अट पात्रता ह्या सगळ्या अटी पूर्ण करत असेल तर कुणीही या 69 गावाच्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो, त्या गावातले रहिवासी. आता सर्वसाधारण महिलांसाठीचे गाव, सर्वसाधारण ओपनच्या महिला, इथं कुठल्याही महिला फॉर्म भरू शकतो, ऑल महिला. मग बघा, बीड आहे, आंबे सावळी गाव आहे. महिलांचे किती गाव आहेत बघू द्या, 19. महिलांचे सुद्धा 30 गाव दिसतात. 30 फायनल संपलं, महिलांचे 30 गाव आहेत. हा, परंतु याच्यामध्ये एसीबीसीचं एकही अजून मला दिसलं नाही. एसीबीसी आता PDF संपली का बहुतेक, बघू द्या. संपलेली आहे, अर्धवट असेल, बघूया आपण नंतर. सध्याच्याला एवढं आरक्षणची ही PDF आलेली आहे, नंतर बघूया दुसरी. सर्वसाधारण महिलांसाठीचे गाव, बीड आंबे सावळी नावाचं गाव आहे, बीड काटवडवाडी नावाचं गाव आहे, बीडमध्ये घाटसावळी नावाचं गाव आहे, बीडमध्ये आंतरवन पिंपरी नावाचं गाव आहे, शिरूरमध्ये माकरडवाडी नावाचं गाव आहे, बीडमध्ये कारेगव्हाण नावाचं गाव आहे, शिरूरमध्ये मलकाची वाडी नावाचं गाव आहे, शिरूरमध्ये पिंपळ्याची वाडी नावाचं गाव आहे, शिरूरमध्ये एळम नाव दिलेलं आहे,
त्यानंतर गेवराईमध्ये टाकळगाव किंवा टाकळगाव स दिलेलं आहे. गेवराईमध्ये राजपिंपरी नाव आहे. बीडमधलं भोरफडी नावाचं गाव दिलंय. त्यानंतर गेवराईमध्ये तळणेवाडी नावाचं गाव दिलेलं आहे. बघा, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर सेव्ह करून ठेवा, 95 52 62 95 63. ठीक आहे, दिसतोय गोविंद नवल सर नावाने शो करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी. या श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा. पेड कोर्सेसमध्ये तुमच्या बॅचेस सगळ्या वेगवेगळ्या, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्या बॅच पेड कोर्सेस. या पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन पहिलेच आहे, याच्यामध्ये सगळ्या बॅच आहेत. त्यात तुमची पोलीस पाटील बॅच बघायची, तर फीस पे करायची. ओके, चला कुठपर्यंत आलंय. राजपिंपरी बोरफडी नावाचं गाव आहे. राजपिंपरी गेवराईमधलं आहे. टाकळगाव झालेलं आहे. त्यानंतर गेवराईमधलं तळणेवाडी नावाचं गाव आहे. बीडमधलं राजुरी घोडका नावाचं गाव आहे. गेवराईमधलं वडगाव सुसी नावाचं गाव आहे. ह्या महिलांसाठी जागा आहे, ओपन महिला. शिरूरमधले पाडळी नावाचं गाव आहे. शिरूरमध्ये पाडळी महिलांसाठी ओपन महिला. गेवराईमधलं खळेगाव आहे. हे पण गेवराईमधलं पोळ्याची वाडी आहे. पोळ्याची वाडी गेवराईमधलं जव्हारवाडी आहे. किती येथे 19 झालेले आहे, अजून भरपूर महिलांचे. 20वे गाव आहे गेवराईचं सावरगाव नी म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर गेवराई आंतरवली दिले. बीडचं पिंपळादेवी दिले. गेवराईचं माळेगाव बुद्रुक दिले. शिरूरमधलं दहिवंडी दिलंय. बीडमधलं खामगाव दिलंय. शिरूरमधलं खोपडी नावाचं गाव आहे. त्यानंतर शिरूर जाटवड. गेवराईमधलं सिरसदेवी. बीडमधलं कोल्हारवाडी आणि शिरूरमधलं बारगजवाडी. असे टोटल 30 गाव आहेत. हे ओपनच्या महिलांसाठी आहे. म्हणजे एकंदरीत सगळं आरक्षण झालं, पण SCBC तिथं आरक्षण नाही. त्या संदर्भामध्ये नवीन परिपत्रक पण आलेलं आहे बीडचं, जे की आजच बहुतेक त्याच्यावर काहीतरी आरक्षणासंदर्भामध्ये होतं. हे आरक्षण जाहीर झालेलं आहे. तर तुम्हाला नवीन तारीख किती दिलेली आहे काय ते नंतर मी याच्यावर वेगळा व्हिडिओ परत घेतोय. ठीक आहे, आता तुम्हाला पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, एक डायरेक्ट प्ले स्टोअरला जा. मराठीमध्ये जसं मी टाकतो असं श्री अकॅडमी टाका. श्री अकॅडमी असं मराठीत टाका, तिथं तुम्हाला ॲप दिसेल. ठीक आहे, ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, किंवा आपला जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. जो तुम्हाला नंबर दिला तो नंबर. ठीक आहे, किंवा बघा इकडं एक सेकंड ना, चला इकडं हे असं ॲप दिसतं तुम्हाला, सेम डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ आवडला तर सगळ्या बीडचे जे असतील बीडवाले, बीड गेवराई आणि शिरूरवाल्या सगळ्यांना शेअर करून, कारण तिथलेच गाव आहेत, बाकीच्याला नका शेअर करू. ओके.